बाकी सगळ्या घटकांपेक्षा अधिक जास्त जबाबदार हे पालकच आहेत या गोष्टींना. पूर्वी बघा, आपले पालक जेव्हा आपल्याला सांगायचे की तू या कार्यक्रमाला जायचं नाही, आता हे सांगायला घरात पालकच नाहीये. शेजारी बसले आहेत प्राचार्य प्रदीप कदम सर, शिवव्याख्याते आहेत. कदम सर, याला जबाबदार शिक्षक आहेत की पालक आहेत, नेमकं कोण? तुमचं काय मत पडतं? महाविद्यालयामध्ये तर आजकाल फार मोठ्या प्रमाणावरती ही पिढी स्वैराचाराकडे झोपलेली दिसते. स्वैराचार ही त्याची पहिली पायरी आहे, नंतर हे पुढचे एक 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 स्टेज येतात. पॉप कल्चर, त्यानंतर फार पुढे गुन्हेगारीकडे वळतात सरळ सर. तुम्हाला काय वाटतं नाही, याला जबाबदार कोण? तू महाविद्यालयात जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा तो खालच्या वर्गातून वर आलेला असतो. महाविद्यालयातला येणारा विद्यार्थी, उदाहरणार्थ फर्स्ट इयरला आलेला विद्यार्थी 18 वर्ष पूर्ण असतो. बरोबर. तो प्रौढ अवस्थेमध्ये आलेला, नुकताच पदार्पण झालेला विद्यार्थी, आणि ह्या विद्यार्थ्याला जेव्हा तो महाविद्यालयात येतो तेव्हा त्याला संस्कार कसे खालून झालेत याच्यावर जेव्हा आम्ही महाविद्यालयात काम करत असताना विचार करतो तेव्हा याला सर्वस्वी जबाबदार पालक, शिक्षक आणि सामाजिक व्यवस्था ही असते. कारण आपण त्रिकोण पाहिला, त्रिकोणाच्या वरच्या कोपऱ्यावर विद्यार्थी गृहीत धरला आणि खालच्या बाजूला जे कोण आहेत, एका बाजूला पालक, दुसऱ्या बाजूला शिक्षक ही जर व्यवस्था असेल तर विद्यार्थ्याला वरच्या चांगल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी हे दोन घटक जबाबदार असतात. पण दुर्दैवाने आपल्या देशातली किंबहुना महाराष्ट्रातली स्थिती पाहिल्यानंतर आताची जी पिढी आहे ही सोशल मीडियाकडे अट्रॅक्ट झालेली दिसते. आता आपण व्यसनांवर जेव्हा विचार करतो तेव्हा सोशल मीडिया ही एक व्यसनच आहे. व्यसन कोणतंही असेल तरी ते घातकच आहे. आता पुण्यातला हिट अँड रनचा प्रकार पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पालकांनी मुलांना स्वतंत्र अशी मोकळीक दिलेली आहे, त्याचा परिणाम अधिक जाणवतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस विद्यार्थी शाळेत येतात तेव्हा शिक्षक सुद्धा साने गुरुजी एका बाजूला आणि आत्ताचे नाणे गुरुजी एका बाजूला, असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शिक्षकाची भूमिका अशी आहे की पालकांचंच मुलांवर जर लक्ष नसेल तर शिक्षकाने किती लक्ष टाकायचं, हा एक नवा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. जेव्हा महाविद्यालयात शिकवताना आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करतो तेव्हा विद्यार्थ्यांची वैचारिक शक्ती ही अत्यंत कमी झालेली आहे. विद्यार्थी हा फक्त परीक्षेपुरताच मर्यादित राहिलेला विद्यार्थी दिसतो. त्याला स्वतःच्या भविष्याचा कुठलाही ध्येय आणि केंद्रबिंदू दिसत नाही. तेव्हा या परिस्थितीला जबाबदार, आणि आता सामाजिक परिस्थिती जर पाहिली तर जिथून मुलं येत आहेत त्या परिसरातल्या दुकानदारी कशी आहे, त्या परिसरामधले लोक कसे आहेत, तिथलं अर्थकारण कसं चालतं, हा जर विचार केला तर सगळ्या गोष्टी जर अर्थकारणावर डिपेंड असतील, अवलंबून असतील, तर विद्यार्थी सुद्धा त्यातला एक घटक आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला या परिस्थितीपर्यंत येण्यासाठी किंवा इथपर्यंत आपला विद्यार्थी येऊन पोहोचला याला कारण पालक, सामाजिक स्थिती, शिक्षक, आणि दुसरी महत्वाची गोष्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळा. पण इंग्रजी माध्यमातल्या शाळांच्या बाबतीत जर विचार केला तर विद्यार्थ्यांची घोकंपट्टी हाच एक पर्याय समोर आलेला दिसतो. पूर्वीच्या, आता आपण सगळेजण कदाचित झडपीच्या शाळेमध्ये, नगरपालिकेच्या शाळेत शिकलेलो असो, त्यावेळेस विद्यार्थ्यांना जी भीती शिक्षकांची वाटायची तो आदर आणि भीती आताच्या पिढीला दिसत नाही. याला जबाबदार शिक्षक काही अंशी तर आहेच, पण पालक हे जास्त जबाबदार आहेत, हे याचं प्रमुख कारण आहे. आणि म्हणून पालकांना आपल्याला सांगितलं पाहिजे की येणारी पिढी जर सुधारायची असेल तर मुलगा 6 वर्षापर्यंत जर घरात असेल तर याला संस्कारित करण्यासाठी पालकच जबाबदार असतील. फाउंडेशन हे पालकांच्या पासून सुरू होतंय. ज्या इमारतीचा पाया मजबूत, इमारत भक्कम उभी राहते असं जर आपण म्हणत असू तर इथे पालकांवर विशेष जबाबदारी महत्वाची ठरते. आणि पालकांना जागरूक करणं, पालकांना या व्यसनांपासून दूर जाण्यासाठी त्यांच्यासाठी काही कार्यशाळा, पालकांसाठी काही उपक्रम राबवता येतात का, याच्यावर हे पुढचं भविष्य ठरणार आहे. कारण असं म्हटलं जातं, ज्या देशाचा भविष्यकाळ हा मुलांच्या ओठावरच्या गाण्यावरून ठरतो, मग आपल्या देशातल्या मुलांच्या ओठावर आता काय आहे आणि भविष्यकाळ काय असणार आहे हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. हा विचार यातला महत्वाचा ठरतो. आणि दुसरा एक विचार आहे, द डिस्टन्स यू गॉन इज लेस इम्पॉर्टंट दॅन द डिरेक्शन इन विच यू आर गोइंग. तुम्ही अंतर किती कापलं हे महत्वाचं नाही, ते कोणत्या दिशेवर कापत आहात हा विचार महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं हे फाउंडेशन जर मजबूत केलं, याला जर संस्कार आणि संस्कृतीचं जर महत्वाचं वैशिष्ट्य समोर ठेवून पालकांनी आणि शिक्षकांनी युती केली तर येणारी पिढी बदलू शकते. परंतु या 10 वर्षात जी पिढी बाहेर पडणार आहे त्या पिढीच्या बाबतीत मात्र सगळ्यांना सजग राहावं लागणार आहे. मग त्यात अधिकारी असतील, पोलीस डिपार्टमेंट असेल, राजकारणी असतील, यांचाही समावेश यात आहेच. परंतु फाउंडेशनसाठी शिक्षक आणि पालक यांनाच महत्वाचा केंद्रबिंदू मांडणं यासाठी महत्वाचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कदम सर, तुम्ही शिवव्याख्याते आहात,
छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा नाही तर देशाचा आदर्श आहे. आताच्या युवा पिढीला शिवाजी महाराज आजच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे. त्यांचं संपूर्ण तुम्ही जीवनपट पाहिलं तर त्याच्यामध्ये आहे. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर अशा युवा पिढीला त्यांनी कशा पद्धतीने टॅकल केलं असतं? खूप चांगला प्रश्न आहे. 1970 ला होम स्कूलिंग कल्पना आली असं मी वाचलं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की शिवाजी महाराज घडवताना ही होम स्कूलिंग संकल्पना होतीच, ती जिजाऊंनी अंमलात आणली. म्हणजे जिजाऊंनी शिक्षण दिलं, संस्कार दिलं, कलेचं प्रशिक्षण दिलं, युद्धकला शिवाजी महाराजांना शिकवली, त्यातून शिवाजी महाराज घडत गेले. शिवाजी महाराज घडत असताना जिजाऊ साहेबांनी त्यांना या पुण्यामध्ये एक धडा शिकवला की शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेबांनी हे सांगितलं की रामायण वाचता येईल, महाभारतही पाठ करता येईल, वेदही तुम्हाला मुखोद्गत करता येईल, पण फक्त रामायण वाचून महाभारत पाठ करून वेद मुखोद्गत करून राजा होता येत नाही. रयतेच्या वेदना जो जाणतो तो खरा राजा असतो. म्हणजे संवेदना आणि वेदना हा यातला महत्वाचा भाग आहे. जाणीव आणि जागृती या दोन गोष्टी ज्या पालकांच्या खरं तर वर्तनात दिसतात आणि त्यांच्या जगण्यात येतात, त्यांच्याच मुलांच्या बाबतीत तिथे आदर्श संस्कार आपल्याला दिसतात. शिवाजी महाराजांचा आदर्श कोणत्याही बाबतीतला पाहिला म्हणजे सगळ्या क्षेत्रात शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. पण शिवाजी महाराजांनी त्यावेळी शिक्षा करताना सुद्धा आपला नातेवाईक, आपला पाहुणा, आपल्या जवळचा अधिकारी अशी कोणतीही भूमिका शिवाजी महाराजांच्या त्या प्रशासन व्यवस्थेमध्ये दिसत नाही. शिस्त ही महत्वाची, हा महत्वाचा भाग आहे. शाळेतूनही शिस्त कमी झाली कारण मुलांच्या शिक्षा कमी झाल्या. पालकही मुलांना, आता एखाद्या पालकाला एकच अपत्य असतं आणि त्याला रागवल्यानंतर ते वेगवेगळ्या भूमिका किंवा वेगवेगळे उपद्व्याप करताना आपल्याला दिसतं. म्हणून पालक मुलांना ओरडताना किंवा रागवताना शिक्षा करताना दिसत नाहीत. परंतु कधी कधी पालक असं म्हणतात हे नसतं तर बरं झालं असतं. हा जेव्हा विचार आपल्या डोक्यात येतो तेव्हा पालकांच्या बाबतीतला निर्णय काही चुकतो आहे का हा प्रश्न पुढे येत असतो. आणि म्हणून शिवाजी महाराज सांगत असताना आता प्रत्येक पिढीला शिवाजी महाराजांच्या अभ्यासक्रमाचीच गरज आहे. कारण मुलांना जर आदर्श घडवायचा असेल तर त्यांच्या समोर हा इतिहास ठेवला गेला पाहिजे. पण इतिहास आपण ठेवताना फक्त परीक्षेपुरता विद्यार्थ्यांसमोर ठेवतोय. तो आपल्याला वर्तनात, आपल्या सगळ्या जगण्यात, विचारात, आचारात कसा येईल याच्याबद्दल मात्र कोणीही चर्चा करत नाही. शिवजयंती सुद्धा जर आपण करायचं ठरलं तर फक्त त्या दिवसापुरता किंवा तो इव्हेंट म्हणूनच आपण त्याच्याकडे बघतोय. केवळ फुलांची सजावट करून जयंती होत नाही, विचारांची राजवट सुरू झाली पाहिजे, यासाठी जयंती असली पाहिजे. हा उपक्रम किती महत्वाचा आहे, ही भावना आपल्या जर कृतीत दिसली, मग ते पालक असू द्या, शिक्षक असू द्या किंवा इव्हन कुठली एखादी संघटना असू द्या, प्रशासन असू द्या, हे सगळ्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करताना आपण बघतोय. आणि सगळ्यांचं मुख्यतः चुकतंय काय की आपण सेल्फीच्या मागे लागलो. दुसरी महत्वाची, मुलं महाविद्यालयात आले की बोर्ड सोबत सेल्फी काढताना दिसतात कॉलेजच्या. म्हणजे कॉलेजला गेलो होतो हा पुरावा त्यांना ठेवायचा असतो की काय हे मला माहित नाही. परंतु सेल्फीकडे जे आपण चाललो आहे त्याच्यावरून आपण बघतो. मंदिरात गेलो की आपण मूर्तीच्या बाबतीतला नम्रभाव दाखवत नाही पण सेल्फी काढताना दिसतो. जेवणाचं ताट समोर आलं की ताटाचा फोटो काढताना मुलं दिसतात. याचा अर्थ हे सेल्फीच्या मागे जग चाललेलं आहे. परंतु आपण जर मनाने स्वच्छ असलो तर आपण नक्कीच याबाबत विचार करू शकतो. आणि शिवाजी महाराजांनी हे लक्षात घेतलं होतं आणि त्यांना प्रशिक्षण देणारे हे आई वडील होते. आई वडील आणि आई वडिलांनी त्यांच्यासाठी नेमलेले जे प्रशिक्षक होते या सगळ्यांचा परिपाक म्हणून शिवाजी महाराज आजही, कालही आणि भविष्यातही आपल्या समोर आदर्शच आहे हे आपल्याला दिसतं. शिक्षणाची व्याख्या ज्यावेळेस आपण लक्षात घेतो ती व्याख्या अशी आहे, शरीराला श्रमाकडं, बुद्धीला ज्ञानाकडं आणि हृदयाला भावनेकडे वळवतं ते शिक्षण असतं. आता मात्र शिक्षणाची व्याख्या आपण फक्त पदव्या घेणं हीच जर करत असू तर आपल्याला अशी पिढी ही सातत्याने दिसते आहे, हे त्याचं कारण आहे. आणि दुसरं महत्वाचं एक कारण मला याच्यामध्ये जाणवतं की आता आपण बघतो मुलांच्या बाबतीत मालकांचं ओझं त्यांच्यावर आहे की मुलाला इंजिनियर, डॉक्टर बनवणं. हा विचार आपल्याला जेव्हा दिसतो तेव्हा देश हा फक्त इंजिनियर आणि डॉक्टरवर चालत नाही. देशात कलावंत पाहिजे, विचारवंत पाहिजे, लेखक पाहिजे, कवी पाहिजे. सगळ्या क्षेत्रातले जेव्हा नागरिक तयार होतील तेव्हाच देश चालत असतो. हा विचार मात्र पालकांमध्ये किंवा शाळांमधून हा जाणवतो. परंतु पालकांच्या अपेक्षेपुढे शाळा आणि शिक्षक मात्र काही करू शकणार नाही. म्हणून पुन्हा मुद्दा तोच येतो, सरांनी सांगितल्याप्रमाणे, सारंग सरांनी, शिंदे सरांनी आणि आपण सगळ्यांनीच त्या मुद्द्यावर विचार करत असताना ह्याला जबाबदार सगळेच जण आहेत. कमी जास्त प्रमाण असू शकेल
परंतु प्रत्येकानं आपापली जबाबदारी भूमिका जर व्यवस्थित पार पाडली तर पुन्हा एकदा, आता सर म्हणाले शिवाजी जन्माला यावा, पण मी त्यावर आक्षेप घेतला, कारण शिवाजी हा शब्द एकेरी वापरल्यानंतर सुद्धा जर समाजातून उद्रेक येत असेल तर शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण ते दुसऱ्याच्या घरात हा विचार जर प्रत्येकाच्या डोक्यात तसाच असेल तर औरंगजेबासारख्या शत्रूला सुद्धा वाटायचं की माझ्या घरात संभाजी महाराजांसारखं पोरग जन्माला यायला हवं होतं. हे जर औरंगजेबाला वाटत असेल तर आता शिवाजी महाराज जर असते तर काय झालं असतं, या प्रश्नाचं उत्तर देताना प्रमुख असं लक्षात येतं, आज शिवाजी महाराज असते तर आपण एखाद्याला मी विचारतो आज शिवाजी महाराज असते तर काय झालं असतं. शिवाजी महाराज असते तर गाडीवर बसले असते, कारण मुलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने विचार करतात. पण मग त्याला पुढचं जाऊन एखाद्याला मी विचारतो की काय केलं असतं शिवाजी महाराज असते तर काय झालं असतं, तो सांगतो शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेण्याच्या ऐवजी मशीन गन घेतली असती. काही मुलं आधुनिक काळात त्याच्या पुढे जाऊन विचार करताना दिसतात, ते म्हणतात आज शिवाजी महाराज असते तर हेलिकॉप्टर मध्ये बसले असते आणि मशीन गन घेऊन बसले असते. पण मला वाटतं शिवाजी महाराज आज असते तर आमची माणसं आपसापसात एकमेकांची पाय ओढत बसले नसते. शिवाजी महाराज असते तर जगाच्या राजकारणाचे लगाम त्यांनी हातात घेतले असते. शिवाजी महाराज आज जर असते तर त्यांनी देशातल्या तरुणांना सक्तीचं शिक्षण पण देशभक्तीचं शिक्षण दिलं असतं, आणि म्हणून मला वाटतं शिवाजी महाराज आज असायला हवे होते, असं यातलं एकंदर उत्तर बाहेर येतं. हिट अँड रन प्रकरणामध्ये महाराज असते तर त्यांनी काय शिक्षा दिली असती? शिवाजी महाराजांच्या प्रकरणात हा जर विषय आला असता तर पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही जबरीची आणि जरब शिक्षा शिवाजी महाराजांनी दिलीच असती. आणि याला कारणीभूत असणारे जे घटक आहे, मग पोलीस यंत्रणा असू द्या, डॉक्टर असू द्या, प्रशासन असू द्या, जज असू द्या, यांना सुद्धा त्या प्रमाणात शिवाजी महाराजांनी शिक्षाच दिली असती, कुणालाही सोडलं नसतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेची किंबहुना त्या विचारांची आणि शिक्षेची आज गरज आहे. तर संपूर्ण कुटुंब व्यवस्था आपल्याकडचे न्यूक्लियस होत चालली, जी पूर्वी वसुधैव कुटुंबकम एकत्र कुटुंबामध्ये आजी आजोबा जो संस्कार घडायचे ते नंतर आई वडील घडवू लागले. आता आई वडील सुद्धा बाजूला झालेत आणि मुलं त्यांचे स्वतंत्र होते, त्याच्यामुळे हे सगळे प्रकार होत चालले.